మాస్ అనే పదానికి బొడ్డు కోసి పేరెట్టిందే ఆయన చూసే. ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा एकदम इतिहास केलेला आहे. आवडला असो तर लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनल पण नवीन आला असो तर सबस्क्राईब करा. अजिबात करायचं नाही, कारण एकदम शॅडो चॅनलच ओपन करून बघा तुम्ही सर्व व्हिडिओ, नंतर सबस्क्राईब करू शकता. काहीच नाही, मला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईब करा, अजिबात दिसायचं नाही. आणि मध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यात काही जरी अडचणीत असेल तर काय करायचे, तुम्ही आपल्या रजिस्ट्रेशन मला मेसेज करायचा. तर आपण सर्वांची रिप्लाय करत असतो किंवा कमेंट पण करून सांगतो का मध्ये डाउनलोड करण्यात अडचणीत असेल तर आपण सॉल्व करून टाकू, काही इश्यू नाही. आणि टेलिग्राम पण ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्यायचा आहे. आणि डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामला येत आहे भाऊ, त्यासाठी तुम्हाला एक सांगत आहे. आणि डायरेक्ट टेलिग्रामला येऊ नका, चॅनल सबस्क्राईब करून आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं आहे. आणि त्याला लगेच त्या व्हिडिओ अपलोड सुरू, कारण आजचा व्हिडिओ एकदम कडक आहे आणि खूप केलं लागला व्हिडिओ शिकवायला. सर्वांनी लक्ष देऊ नका त्याच्या व्हिडिओला. काय करायचं, सर्व बिटवाट आपला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काहीचा बीट अशा प्रकारे राहील. 40 मिनिटाचा आपण सेकंदाचा व्हिडिओ किती आहे. तुम्ही काही कट करायचं असेल तर करू शकता. इतर व्हिडिओ खाली नसेल तर तुम्ही कट करू शकता, काहीच नाही. तर काय करायचं आहे, जे काय आपला ओरडे असतो ते सर्व आधी फोल्डर इथे सिलेक्ट करून घेऊ. आणि त्यानंतर काय करायचं, जे काही मी ओरडे व्हिडिओ तुम्हाला आधी तास बनवून दिली आहे तर या ओरडेला ॲड करायला आणि त्याच्या बिट मार्कला जाऊन इथून निष्ठापट कट मारायचा आहे. आता काय करायचं आहे, इथं पुढे आपल्याला फोटो ॲड करायचं. त्यासाठी प्रशासकीय गॅलरीमध्ये जायचं आणि जे काय मॉडेल असेल ते ॲड करायचे आहे. तर मी या मॉडेलचे ॲड करून घेतो फोटो, आणि तुम्हाला दुसरी मॉडेल असेल ते पण ॲड करू शकता, काही विषय नाही. तर चला मग मी या मॉडेलचे फोटो ॲड करून घेतो आणि काय करायचं ते यानंतर सांगतो. ओके, तर काही काय करायचं आहे, आपण आता शेवटपर्यंत फोटो ॲड करून घेतले आहेत. तुम्ही पण शेवटपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो शेवटपर्यंत ॲड करून घेतल्यानंतर काही करायचं नाही. थोडा थांबा, थोडा शेवटपर्यंत फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं, प्रशासकीय गॅलरीमध्ये जे काय आता मी तुम्हाला बॉर्डर दिली आहे ते ॲड करायचं आणि याला पण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. काय करायचं, लोक फिगर असेल ते इथं आता ॲड करून घ्यायचं आहे, कारण नंतर मोबाईल आता कुठेही वाजणार आहे, कारण ते बॅग मारणार आहे, व्हिडिओ लाईक करणार आहे. तर आता काय करायचं, स्टेजी प्ले त्यासाठी काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे आणि जे काय आपलं सेटिकल प्रीसेटची लिंक आहे ते ओपन करायचं आहे. आता काय करायचं, शेव म्हणजे लक्ष देऊन आहे ते सर्वांनी, कारण सेटिकल द्यायचं असं लई अवघड आहे. तर काय करायचं, जे काय शेवटचा फोटोला इफेक्ट आहे ते इथून सर्व कॉपी करून घेऊ. मग शेवटच्या फोटोचा लक्ष देऊन आहे त्याचं, हे एकदम शेवटला जे काही फोटो आहे त्याचा इफेक्ट इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं, जे काय आपला बिटमार्क प्रीसेट आहे ते इथून ओपन करायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं, आता शेवटला जायचं. आता इथं बघायचं आहे, आता ते छोटे छोटे फोटो पहिल्यांदा कुठे आहेत, इथं शेवटपासून म्हणजे शेवटीला कुठं आहे छोटे छोटे फोटो आपले. तर आता इथं आहे, बघू शकता. आता काय करायचं नाही काय, आता इथं शेवट म्हणजे लास्टला जे काही बारीक बारीक फोटो आहेत इथं बघू शकता इथं शेवटला. तर आता याच्या म्हणजे इकडे साईडच्या 3 फोटोला ही पेस्ट करायचा आहे. पहिला झाला आणि दुसरा झाला आणि हा तिसरा फोटो झाला. तर बघू शकता, आता आपण या 3 फोटोला ही पेस्ट करून घेतलं आहे. त्यानंतर काय करायचं, पण बॅक येऊन जे काय आपला प्रीसेट आहे ते सर्वांनी ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, का पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचा आहे. पहिल्या फोटोचा इफेक्ट हा शेवटचा आपण आधीचा दिला आहे, आता पहिल्या फोटोला इफेक्ट इथून कॉपी मारून घ्यायचा. कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं, जे काय आता बिटमार्क आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे सर्व. तरी आता काय करायचं आहे, इथं बघू शकता मी इथं बारीक बारीक 2 बीट दिलेले आहेत. 8 पॉईंटपासून 2 पाचशे बघू शकता, 2 म्हणजे बारीक बारीक बीट दिले आहेत. तर आता काय करायचं आहे, याच्या म्हणजे हे 2 फोटोला पेस्ट करायचं आहे आणि तिसऱ्या बी फोटोला हे पेस्ट करायचं आहे. म्हणजे इथून बघू शकता, इथं आपण बारीक बारीक बीट दिलेली आहे तुम्हाला आणि इथं पण बारीक बारीक बीट दिलेली आहे. आता याच्या मधात जे काही फोटो असतील तर त्याला आपण आता हे पेस्ट मारून घ्यायचं आहे.
जे काही मधात जे काही फोटो आहेत तर याला आपण हे इफेक्ट पेस्ट मारून घेऊ. आता हे पेस्ट मारल्यानंतर काय करायचं, जे काही आता शेवट आहे ते आता इथून सर्व आधी ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही पहिले आता म्हणजे पहिला फोटोचा इफेक्ट झाला, आता दुसरा फोटो सोडून द्यायचा आणि तिसऱ्या फोटोचा इथून इफेक्ट कॉपी मारून घ्यायचा आहे. तिसऱ्या फोटोचा इथून इफेक्ट कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं, बीट मार्कचा इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, आता बघू शकतो बारीक बारीक फोटो संपल्यानंतर ते थोडासा मोठा फोटो येत आहे. त्याला ते मोठ्या म्हणजे आता थोडासा मोठा फोटो आहे का, तर आपल्याला काय या फोटोला हे इफेक्ट करायचं आहे. तर थांबा थोडंसं, म्हणजे आता मोबाईलचा कांबू घ्यायचा आहे, त्यामुळे कसं आहे कोणीकडे घेऊ शकतो. आता काय करायचं आहे, एक मोठा फोटो येईल बघू शकता बारीक बारीक संपल्यानंतर, म्हणजे थोडासा मोठा येईल, मोठा येईल नाही. तर या थोडासा मोठा फोटोला हे आधी काही त्याला पेस्ट करायचं आहे. आणि डबल इथे एक बघू शकता एक हे फोटो सोडून देऊ, ज्याचा थोडासा मोठा फोटो येईल त्याला आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. त्याला काय करायचं आहे, आता बघू शकता आता येतं आपण याला आधीचा पेस्ट केली जाईल इफेक्ट. त्यानंतर काय करायचं, हे संपल्यानंतर बघू शकता येते थोडासा मोठा फोटो येत आहे, याला पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, येतं बघू शकता आता इथे थोडंसं मोठं येत आहे फोटो, याला आपण पेस्ट करायचं आहे. याचे इकडे 2 फोटो सोडून द्यायचे. आता याच्यानंतर पण इथे थोडासा मोठा फोटो येईल, तर याला आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. या मोठा जे काही पहिला फोटो मोठा आहे त्याला द्यायचा आहे, त्याच्या इकडे 2 सोडून घ्यायचे. आता इथे एक मोठा येईल, आता त्यानंतर इथे एक मोठा येईल, आणि त्यानंतर काय करायचं आहे, इथे एक मोठा फोटो येईल बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर इथे एक मोठा फोटो येईल थोडासा. तर अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत हे इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे. जे काय म्हणजे 3 फोटो येतील बारीक बारीक, त्याच्यात पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट मारायचं आहे. आणि इथं काय करायचं आहे, आपण आधी याला पेस्ट केलेलं आहे त्यामुळे इथून सोडून द्यायचं आणि इथून डबल सुरू करायचं आहे आपलं जे काही फोटो असतील त्या. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत पेस्ट मारून घ्या. त्यानंतर काय करायचं, जे काय आपलं शेवटचं सेट आहे तिथून ओपन करायचं आहे. आता काय करायचं आहे, तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केला होता, आता चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी मारायचा आहे. चौथ्या फोटोचा इफेक्ट जे काय आहे ते कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, आता बघू शकता आपण जे काय आता इथं म्हणजे थोडासा मोठा फोटो आपण हा इफेक्ट पेस्ट केला होता का, आता त्याच्यात इथे जे काय 2 फोटो येत आहे तर या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे. मोबाईल हे मला बघा भावना म्हणजे नागपूर आहे वेळी. तर काय करायचं, याच्या डबल पुढे गेल्यानंतर इथे म्हणजे 2 बारीक फोटो येते त्याला आपण पेस्ट मारायचं आहे. आता काय करायचं आहे, आपण याला आपण आधीचा इफेक्ट दिला आहे याला सोडून द्यायचं आणि इथे आपण फोटो आधीचा दिला आहे त्याच्या पुढच्या 2 फोटोला इथे पेस्ट मारायचा आहे. बारीक बारीक फोटो येतील जे काही 2 त्याला पेस्ट मारायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं, आपण याला आधीचा दिले आहे त्यानंतर या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत करत जायचं आहे. या फोटोला आपण आधी दिलेला आहे, थोडासा मोठा आहे फोटो, याला आपण आधी दिलेला आहे त्याच्या 2 पुढच्या फोटोला ही पेस्ट मारायचं आहे. बारीक बारीक 2 फोटो आहेत त्याला पेस्ट मारून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, आपण याला आधी दिलेला त्याच्या पुढच्या 2 फोटोला ही पेस्ट मारायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत करत आहे. जे काय आपण थोडासा मोठ्या फोटोला ही इफेक्ट आधीचा दिलं जातं या त्याच्या पुढच्या 2 फोटोला ही इफेक्ट देत जायचं आहे शेवटपर्यंत. तर हे शेवटपर्यंत पेस्ट मारून घ्या. त्यानंतर काय करायचं, जे काय आपलं फेसबुक इफेक्ट आहे ते तुम्ही ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण किती तिसऱ्या म्हणजे चौथ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केला होता, आता काय करायचं 5व्या फोटोचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी मारायचा आहे. 5व्या फोटोचा इफेक्ट कॉपी मारल्यानंतर काय करायचं आहे, जे काय बुकमार्क करायचं ओपन केल्यानंतर आता बघू शकता आपण इथं मोठा 2 म्हणजे एक मोठा फोटो सोडून दिला होता, तर या मोठ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ते पुढे एक मोठा फोटो येईल याला आपण पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि हे काय आपण याला आधीचा दिला इफेक्ट याला सोडून घ्यायचं आहे आणि मोठा फोटो येईल याला पण ह्या इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पुढे एक मोठा फोटो येईल याला पण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. आता मोठे मोठे फोटो बघायचे आणि त्याचा पेस्ट हे मारून टाकायचा, काही विषय नाही. फक्त आपला आधीचा इफेक्ट लावून येते फोटोला. तर अशा प्रकारे हे शेवटपर्यंत करत जायचं आहे. मोठ्या मोठ्या फोटोला हे इफेक्ट देत, तर या फोटोला इफेक्ट देणं झाल्यानंतर काय करायचं भावाने जे काय आपलं शेती पक्षीचे काय ते इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या फोटोचा इफेक्ट राहायचा आहे त्यासाठी ते कॉपी करायचं आहे. ते कॉपी केल्यानंतर काय करायचं, जे काय आता बीटमार्क आहे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, हे काही बारीक बारीक फोटो आहेत त्या बारीक बारीक फोटोला आता हे देऊन टाकायचं आहे.
आता बारीक बारीक फोटो जिथे जिथे आहेत भावना तिथे हे इकडे पेस्ट मारून घ्या. आता इथे बारीक बारीक फोटोला बघू शकता, हे बारीक बारीक फोटो काही एरियात आहे आणि इथं पुढे पण बारीक बारीक आहे. आता इथं बघू शकता इथं पण खूप दुरून बारीक बारीक आपले फोटो आहेत, त्याला पण पेस्ट मारायचं आहे हेच इफेक्ट. आणि त्यानंतर काय करायचं, त्याच्या पुढे पण बारीक फोटो आहेत, याला पण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. म्हणजे जिथे जिथे आपले बारीक बारीक फोटो खूप पद्धती आहेत बघा, त्याला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला इथं व्हिडिओ बनवून रेडी होईल. त्यानंतर शेव मारायचा आणि इंस्टाग्रामला टाकून द्यायचा, काही विषय नाही. तर त्याला मग भेटतं पुढच्या व्हिडिओ. म्हणजे तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.